राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठमोठे निर्णय अखेर जाहीर केलेले आहेत. पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले. नमो शेतकरी योजनेची देखील खुशखबर आलेली आहे. सर्व बातम्या बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. महत्त्वाची बातमी. पीक विमा योजनेला 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. ई पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून पुढे चालून तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळू शकतात. कारण गेल्या वर्षी ज्यांनी ई पीक पाहणी केली त्यांना काहींना 10,000, काहींना 15,000 रुपये अशी रक्कम खात्यात जमा झालेली होती. त्यामुळे ई पीक पाहणी देखील करणे गरजेचे. टोमॅटोच्या दरामध्ये तेजी. हिरवी मिरची टिकून, केळीला सध्या स्थितीला उठाव. सध्या जर बघायला गेलं तर टोमॅटोचे दर चांगले वाढलेले आहेत. काही ठिकाणी 40 रुपये किलोपेक्षा अधिक दर. धाराशिवमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार का? शेतकऱ्यांनी अशी कमेंट केलेली आहे. तर होय, आता धाराशिव या ठिकाणी देखील नमो शेतकरी योजनेचे पैसे 2,000 रुपये आता लवकरच वाटप केले जाणार आहेत. पीएम किसानचे 2,000 रुपये मिळालेले असून आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळणार आहेत. मोहन मोराडे यांनी कमेंट केलेली होती. तुमच्या जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो पीक विमा वाटप झालाय का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. नमो शेतकरी योजनेचे पैसे आता वाटप केले जाणार असून कधी मिळणार ते पुढे बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. यंदा तब्बल 50% शेतकऱ्यांची घट. बोगसगिरीला लगाम लावण्याचा परिणाम देखील बघायला मिळत आहे. तसेच आता काही ठिकाणी पीक विमा वाटप होणार आहे. पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहोत. तसेच तुम्ही तुमच्या जिल्ह्याची कमेंट आम्हाला नक्कीच सांगा. तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. शासनाकडून भरपाईची घोषणा. एप्रिल-मे महिन्यात झालेल्या तुफान पावसामुळे काही ठिकाणी अति नुकसान झाले. यामध्ये गारपिटीचा प्रभाव पडलेला होता. आता काहींना 10,000, काहींना 15,000 रुपये वाटप होणार. सोयाबीन क्षेत्रामध्ये यंदा 5 ते 60% घट. सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर असल्याने सध्या स्थितीला घट झाली. मात्र आता सोयाबीनचे दर वाढण्यास सुरुवात झाली. राज्यात 40,000 समित्यांचे. शेतकरी भवन उभारणीस मान्यता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजना अखेर कार्यान्वित बघायला मिळत आहे. मोठा निर्णय. शेतकऱ्यांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करणार कृषी मंत्री भरणे असं म्हटलेलं आहे. कृषी मंत्री भरणे हे शेतकऱ्यांसाठी निर्णय घेणार. कांदा चाळ अनुदानामध्ये वाढ करावी. कांदा उत्पादकांची शासनाकडे मागणी आहे. कांदा चाळ अनुदानात वाढ केली तर शेतकऱ्यांना पुढे चालून चांगला फायदा होईल. खत विक्री प्रत्यक्ष साठ्यामध्ये तफावत असल्यास कारवाई. सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर आता कारवाई करण्यात येणार. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे. त्यांनी मोठा निर्णय घेतला. गेल्या 10 वर्षात यंदाच्या जुलैत सर्वात कमी पाऊस. 37% पावसाची तूट. आठवडाभर पावसाची तूट काही ठिकाणी बघायला तर मिळालीच आहे. सध्या स्थितीला राज्यात पावसाची शक्यता आता 9 ऑगस्टपासून. मोठी बातमी. शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. आता पीएम किसानचे पैसे मिळाले. नमो शेतकरी योजनेचे पण हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार. त्याबाबतची माहिती पुढे बघणार आहोत. त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी. नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना आता वाटप करण्यास सुरुवात होत आहे. आलेल्या माहितीनुसार आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता भरपाईची घोषणा झाली. आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार त्यांची नावे सांगत आहेत. तुमचा देखील जिल्हा कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार की नाही आपण ते सांगू. तर पहिला जिल्हा धुळे आहे. या ठिकाणी आता शेतकऱ्यांना पैसे वाटप होणार. अजून जिल्ह्यांची नावे पुढे बघू. नव्या विहिरींसाठी राज्य सरकारकडून मिळणार 4 लाख रुपयांचे अनुदान. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना. शेतकरी मित्रांनो, आता विहिरीसाठी तुम्हाला सरकारकडून अनुदान मिळणार आहे. जर तुम्हाला आता विहीर खोदकाम करायचे असेल तर आता सरकारकडून 4 लाख रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये तुम्ही एक नवीन विहीर बांधू शकता. हे एक मोठा निर्णय. महत्त्वाची बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शेतकऱ्यांना दिलासा. अखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. दिलेलं आश्वासन पूर्ण करणार असं फडणवीस म्हटलेलं आहे. त्यांनी सांगितलं की शेतकरी कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन आम्ही पूर्ण करू असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. म्हणजेच की आता राज्यभरातील शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळू शकतो. शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय सरकारने जाहीर केल्यानं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. कर्जमाफी अखेर होणार.
वादळी वाऱ्यासह पाऊस होणार, प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज. शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज. वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीला पुढील 3 दिवसात पावसाचा कल काही ठिकाणी बघू शकतो. तुरळक ठिकाणी विदर्भात पावसाची शक्यता आहे. मात्र वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राज्यामध्ये आता वर्तवण्यात आलेला आहे. तुरळक ठिकाणी शक्यता. राज्यातील 250 तालुक्यांमध्ये कमी पाऊस, पिकांची अवकळा. सध्यास्थितीला 130 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक बघायला मिळत आहे. सध्यास्थितीला पावसाची कमतरता. थकीत खरीप व रब्बी पीक विमा या आठवड्यात जमा होणार. आपला मंजूर आहे की नाही लवकर तुम्ही तपासून घ्या, कारण आता थकीत व रब्बी पीक विमा या आठवड्यामध्ये पूर्णपणे जमा केला जाणार असल्याची माहिती सरकारकडून आता प्राप्त झालेली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील मोठी रक्कम आता वाटप होणार आहे. त्यामुळे कोणतेही शेतकरी आता पीक विम्यापासून, नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाहीत. चांगला दिलासा मिळेल. आता थकीत व खरीप रब्बी पीक विमा या आठवड्यामध्ये जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे येणार आहेत. कुणाला हेक्टरी 12,000 पासून कुणाला हेक्टरी 22-23,000 रुपयांपर्यंत अशी पीक विम्याची मोठी रक्कम आता वाटप केली जाणार आहे. यामुळे सर्व राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. पुढे जिल्ह्यांची यादी बघू. बळीराजाकडील सोयाबीन संपले, बाजारात 300 रुपयांनी दरवाढ. नवीन हंगामाची प्रतीक्षा. सोयाबीनच्या दरात वाढ झाली. 4,600 रुपयांपर्यंत दर पोहोचले. शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आता लक्ष देऊन बघा. आता पीक विमा वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे आता बघणार आहोत. एकाच कुटुंबात चक्क तिघी-चौघी लाडक्या बहिणी, पत्ता कट होणार. SSC मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारून पत्ता कट होणार आहे. आता लाडक्या बहिणींनो हे लक्षात घ्यायचं आहे. एकाच घरातील तिघा-चौघांना लाभ घेता येणार नाही. जुलै अखेर 2.5 लाख अर्ज पीक विमा भरण्यासाठी सरकारने दिली मुदतवाढ. नवीन मुदतवाढ काय आहे बघायला गेलं तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना देखील लक्षात घ्या. आता पीक विमा भरला नसेल तर पीक विमा भरून घ्या, कारण पुढे चालून अचानकपणे अतिशय मुसळधार पाऊस आला, काही जर नुकसान झाले तर तुम्हाला पैसे मिळून जातील. त्यामुळे पुढे चिंता राहणार नाही. KYC न झालेल्यांचे रेशन आता थेट बंद होणार. आता इथून पुढे रेशन मिळणार नाहीये. आता लवकरात लवकर काळजी घ्या. KYC केली नसेल KYC करून घ्या, अन्यथा रेशन बंद झाल्यावर पुढे अडचण होऊ शकते. बोगस भावांनाही नोटिशा. बहिणींच्या याद्या प्रशासनाकडे. लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांचा लाभ तर आहेच, मात्र त्यामध्ये काही पुरुषांनी लाभ घेण्याचा प्रयत्न केला. 1,500 घेणाऱ्या बोगस नागरिकांना आता थेट कारवाईला सामोरे जावं लागणार असून आता त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत. सरकारने आता कडक इशारा जाहीर केला. पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटपाला सुरुवात बघायला मिळत आहे. ज्या ठिकाणी मिळाले नाहीत त्या ठिकाणी लवकरच मिळतील. पुढील क्रमांकाचा तालुका आपण बघत आहोत. तसेच आता कोणत्या विभागात पैसे येत आहेत त्यांची बातमी आहे. या ठिकाणी बघू शकता. आलेल्या माहितीनुसार आता 54,072 शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये 66,19,11,000 रुपये वाटप केले जाणार असून यामध्ये विभाग आहे अमरावती विभाग. अमरावती विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे आता मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या विभागामध्ये जिल्ह्यात पैसे मिळणार की नाही, पीक विमा कधी मिळणार ते बघण्यासाठी व्हिडिओ आता फक्त शेवटपर्यंत बघा. राहिलेल्या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधीपर्यंत 2,000 मिळणार ते देखील सांगणार आहोत. लक्ष देऊन बघायचं आहे. आता अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे मिळणार. जे घरी बसतात त्यांना जनता घरी बसवते. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हटलेलं आहे. त्यांनी डायरेक्ट टीका उद्धव ठाकरेंवरती केलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका आहे. ते म्हटलेले आहेत की जे कोणी घरी बसतात त्यांना जनता घरी बसवते, असं थेटपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हटलेले आहेत. तसेच आता आलेल्या माहितीनुसार पुढे चालून शेतकऱ्यांसाठी काय निर्णय होणार का, शेतकऱ्यांचा सवाल. महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र कर्नाटकात ऊस क्षेत्रामध्ये वाढ. देशात गेल्या वर्षापेक्षा यंदाचे ऊस लागवड किंचित जास्त आहे. गेल्या वर्षीपेक्षा महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये ऊसाची लागवड आता जास्त झाल्याने शेतकरी मित्रांनो, पुढे दर काय मिळणार असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न उपस्थित झाला.
सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत। तसेच एकंदरीत जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। तसेच आता विष्णू कटेम बिरदार यांनी कमेंट केलेले असून त्यांनी सांगितलं आहे की माझा जिल्हा लातूर आहे, मला PM किसानचे 20व्या हप्त्याचे 2000 रुपये भेटलेले आहेत। आमच्या बँक खात्यात हप्ता जमा झालेला आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होईल अशी त्यांनी कमेंट केलेली आहे। तर तुमचे काय प्रश्न असतील तर शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा। त्याचे आपण अशाच प्रकारे आता उत्तर देणं सुरू केलेलं आहे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत त्याचा काही प्रश्न असेल तर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर पोहोचले पाहिजे। तर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारकडून अद्याप जाहीर झालेला नाहीये, मात्र आलेल्या बातम्यांनुसार पुढच्या महिन्यामध्ये हप्ता मिळणार। मोठी बातमी, 7 बाऱ्यावरील अपाक्षेरा हटवणार। सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार 7 बाऱ्यावरील अपाक्षेरा आता हटवण्यात येणार आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता हा मोठा निर्णय जाहीर। पीक विमा योजनेस अल्प प्रतिसाद, शासनाने 14 ऑगस्ट पर्यंत दिली मुदतवाढ, 13,000 शेतकरी घटले। आता पीक विमा योजनेस अल्प प्रतिसाद म्हणजे कमी प्रतिसाद बघायला मिळतोय। पीक विमा जर नाही काढला तर पुढे चालून तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीयेत, नुकसान भरपाई देखील जमा व्हायची नाहीये, त्यामुळे पीक विमा काढून घ्या। आता बऱ्याच जिल्ह्यात पैसे वाटप बघायला मिळत आहे। धुळे जिल्ह्यात देखील आता नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात पैसे वाटप सुरू झालेले आहे, हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे। महाराष्ट्र कर्नाटकात ऊस लागवड क्षेत्रामध्ये वाढ, साखरेच्या उत्पादनात 18% वाढ शक्य, इस्माचा अंदाज बघायला मिळत आहे। महाराष्ट्र कर्नाटकामध्ये ऊस लागवड क्षेत्रात चांगली वाढ झालेली आहे। साखरेच्या उत्पादनामध्ये 18% वाढ शक्य आता दिसून येत आहे। आता पुढे चालून दर चांगले मिळतील का नाही असा प्रश्न उपस्थित। नाफेडच्या कांदा खरेदीतील घोटाळेबाजांवर कारवाई करा। सध्या स्थितीला बघायला गेलं तर नाफेडच्या कांदा खरेदीतील घोटाळेबाजांवर कारवाई करा असं सांगण्यात येत आहे। लवकरात लवकर कारवाई केली तर शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळू शकतो। बीड जिल्ह्यात 4 लाख हेक्टरवर विमा कवच। सध्या स्थितीला सरकारने 1 रुपयामध्ये पीक विमा योजना यंदा बंद केल्याने शेतकऱ्यांकडून आता सध्या स्थितीला पीक विमा भरण्यास अल्प प्रतिसाद तर दिसूनच आलेला आहे। सध्या पीक विमा भरणे देखील गरजेचे आहे, जेणेकरून पुढे चालून चांगली रक्कम मदत तुम्हाला मिळेल। महत्त्वाच्या बातम्या आपण या बघितलेल्या आहेत। तसेच शेतकरी मित्रांनी ज्या काही कमेंट केलेल्या होत्या त्यांचं कमेंटचं उत्तर आपण डायरेक्ट व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो। तुम्हाला जर काही प्रश्न असेल, पीक विमा कधी मिळणार, सोलर पंपाबाबत असेल, विहीर अनुदान, काही जर प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर या चॅनलवरती नक्की देणार आहोत। ऑल न्यूज मराठी 2.0 हे चॅनल शेतीविषयक बातम्या रोजची रोज देत असतं, त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका। धन्यवाद।